नमस्कार, मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बनवणार आहोत मेथीची भाजी. त्यासाठी आपल्याला लागणार आहे जिरे, मोहरी, हिंग, हळद, धने पावडर, लसूण, हिरवी मिरची, कांदा, हरभऱ्याच्या डाळीचे पीठ आणि मेथी. सर्वात आधी मी लसूण आणि जिरे खलबत्त्यात चांगले कुटून घेणार आहे. यासाठी मी 1 पाव मेथी चांगली स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि ती आता मी पाण्याने धुवून घेणार आहे. भाजी चांगली धुवून झाल्यावर ती आता मी चाळणीत पाणी निथळण्यासाठी काढून ठेवणार आहे. सर्वात आधी मी आता भाजीसाठी लागणारा कांदा बारीक चिरून घेणार आहे. आज मी मेथीच्या भाजीत कांदा टाकणार आहे. मेथीची भाजी अगदी आपण वेगवेगळ्या प्रकाराने करतो. आज मी तुम्हाला एक वेगळा प्रकार दाखवणार आहे. मेथी चिरून झाल्यावर आता मी बारीक मिरच्या चिरून घेणार आहे. या भाजीत सहसा मिरचीच टाकली जाते. मेथीत सहसा हिरवी मिरचीच वापरावी. मिरचीमुळे मेथीच्या भाजीला एक वेगळी चव येते. कांदे व मिरची चिरून झाल्यावर मी आता मेथी अगदी बारीक चिरून घेणार आहे. एका कढईत तेल गरम झाल्यावर त्यात मोहरीची फोडणी करून घेणार आहोत. तेलात मोहरी टाकून झाल्यावर त्यात कुटलेले जिरे, लसूण, त्याचप्रमाणे हिंग आणि मिरची टाकून चांगले परतवून घेणार आहोत. लसूण व मिरची परतून झाल्यावर त्यात कांदे टाकून ते कांदे लाल होतील तोपर्यंत मी परतवून घेणार आहे. कांदे चांगले लाल झाल्यावर त्यात मी हळद, धने पावडर टाकून चांगले
परतवून घेणार आहे। हे सर्व चांगले परतवून झाल्यावर त्यात मी धुवून चिरलेली मेथी टाकून परत एकदा चांगले परतवून घेणार आहे। भाजी चांगली परतवून झाल्यावर त्यात चवीनुसार मीठ टाकावे। मीठ थोडे कमीच टाकावे, कारण भाजी शिजल्यावर ती कमी होते। केव्हाही पालेभाजीमध्ये शिजताना कमी मीठ टाकावे। भाजी थोडी अर्धवट शिजल्यावर त्यात हरभऱ्याचे डाळीचे पीठ टाकून परत चांगली परतवून घ्यावी। भाजीत पीठ टाकल्यानंतर भाजी बराच वेळ परतवत राहावी, म्हणजे ते पीठ चांगले एकजीव होईल। नेहमी त्याच प्रकारची मेथीची भाजी खाऊन आपल्याला कंटाळा येतो। कधीतरी हा बदल म्हणून ही भाजी करायला काहीच हरकत नाही। ही भाजी आपल्याला डब्यात सुद्धा देता येते। भाजी चांगली परतवून झाल्यावर 5 ते 10 मिनिटे ही भाजी चांगली शिजू द्यावी। आता आपली भाजी पूर्ण शिजून तयार झाली आहे। ती मी आता एका भांड्यात काढून घेणार आहे। कशी वाटली माझी ही मेथीची भाजी कमेंट करा। माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।